Hello everyone, my name is Rama Dange. I'm a third year MBBS student in AIMS Nagpur. तर आज आपण मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स हा चॅप्टर शिकूया. ठीक आहे, तर बेस स्टार्ट करू. द wide range in the structure of higher plants will never fail to fascinate us. Even though the angiosperms show such a large diversity in external structure or morphology, they are all characterized by presence of roots, stems, leaves, flowers आणि fruits. म्हणजे इथे काय म्हणते की आपण बघितलं जसं अँजिओस्पर्म्स. ठीक आहे, किंगडम प्लांटमध्ये आपण बघितलं अँजिओस्पर्म्स. तर अँजिओस्पर्म्स मध्ये खूप सारी वेगळी डायव्हर्सिटी आपण बघतो. म्हणजे त्याच्या एक्सटर्नल स्ट्रक्चर आणि मॉर्फोलॉजी मध्ये आपण खूप सारी डायव्हर्सिटी अशी बघतो. पण जे कितीही डायव्हर्सिटी असली तरी त्यांच्यामध्ये एक कॉमन फीचर असं आहे, आणि ती फीचर काय आहे की सगळ्यांमध्ये काय आहे, रूट, स्टेम्स, लीव्स, फ्लावर्स आणि फ्रुट्स. म्हणजे हे कॉमनली हे प्रेझेंट असतात आणि ते मॉर्फोलॉजी मध्ये वेगवेगळे असू शकतात. म्हणजे हे बेसिक आहे जे सगळ्यांमध्ये असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर in chapters 2 and 3, we talked about classification of plants based on morphological and other characteristics. For any successful attempt at classification and at understanding any higher plant, or for that matter, any living organisms, we need to know standard technical terms and standard definitions. We also need to know about the possible variation in different parts found as adaptation of the plants to their environment. Example, adaptations to various habitats for protection, climbing, storage, etc. म्हणजे आता आपल्याला प्लांट्सला क्लासिफाय करायचं असेल तर आपल्याला काही डेफिनेशन्स आल्या पाहिजे. ठीक आहे, काही तर आपल्याला प्लांट्सला क्लासिफाय करायचं असेल तर आपल्याला काही अशा स्पेसिफिक टर्म्स ठेवावं लागेल किंवा प्लांटचं स्ट्रक्चर, प्लांटमध्ये त्याची लीफ अशी असायला पाहिजे, त्याचं स्टेम असं असेल तर यांना या ग्रुपमध्ये, यांना या ग्रुपमध्ये असं. ठीक आहे. ठीक आहे. आणि खूप सारे प्लांटमध्ये खूप सारे असे अडॅप्टेशन पण असतात जे त्यांना प्रोटेक्शन म्हणजे जर आता आपल्याकडे कोणतं ॲनिमल असेल, ठीक आहे, तर तो ॲनिमल हर्बिवरस आहे. सपोज हर्बिवरस म्हणजे काय, तो प्लांट इटिंग ॲनिमल आहे. तर तो प्लांट आपल्यामध्ये मॉडिफिकेशन काय करणार, जसं त्याच्या प्लांटच्या बॉडीवर त्यांनी एक प्रिक्स फॉर्म केले. प्रिक्स म्हणजे काटे. तर काय करणार, ते आपल्याला रुतणार. तर असं कसं झालं त्याचं प्रोटेक्शन. अशा प्रकारे ते प्रोटेक्शन. ठीक आहे. आणि क्लाइम्बिंग, स्टोरेज म्हणजे आता ऊन नसेल लागत तर त्यांच्यामध्ये क्लाइम्बिंग फॉर्म येईल आणि ते असं वरपर्यंत जाऊन ऊन घेण्याचा प्रयत्न करेल. स्टोरेज म्हणजे जमा करण्यासाठी काही काही मॉडिफिकेशन असू शकतात. जर आपण एखादी वीडला पण जरी आपण वीड म्हणजे काय, जो कचरा उगवतो ना, त्याला पण जर आपण काढलं आणि बघितलं तर ते पण, त्यांना पण रूट्स, स्टेम्स, लीव्स असं सगळं राहील. ठीक आहे. त्यांना पण फुलं आणि फळं लागू शकतात. त्याच्यानंतर द अंडरग्राउंड पार्ट ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट is the root system, or while the portion above the ground forms the shoot system. म्हणजे आता आपण प्लांट्स शिकू. ठीक आहे. तर त्या प्लांट्स मध्ये एक असेल रूट सिस्टीम आणि एक असेल त्याची शूट सिस्टीम. ठीक आहे. तर रूट सिस्टीम काय आहे, जी जमिनीच्या खाली लागलेली आहे. जमिनीची लेवल आहे त्याच्या खाली असेल ती असेल आपल्याकडे रूट सिस्टीम, आणि जी जमीन आहे त्याच्यावर असेल, जो ग्राउंड आहे त्याच्यावर जी असेल ती असेल आपली शूट सिस्टीम. तर आता आपल्याकडे जी प्लांट आहे, म्हणजे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स या चॅप्टर मध्ये आपण खूप सारे टॉपिक बघूया. ठीक आहे. या टॉपिक मध्ये काय काय येणार, एक रूट, स्टेम, लीफ, इन्फ्लोरेसन्स, फ्लावर, फ्रूट, सीड. ठीक आहे. हे सगळे स्पेसिफिकली बघू. म्हणजे आपल्या फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये काय काय पार्ट्स होते, रूट होतं, स्टेम होतं, लीफ होती, इन्फ्लोरेसन्स होतं. ठीक आहे. द फ्लावर होतं आपल्याकडे, फ्रूट होतं, सीड होतं. ते हे सगळे आपण स्पेसिफिकली एक एक वर्ड सेपरेट बघूया आपण. ठीक आहे. सगळ्यात आधी बघू आपण रूट. तर रूट काय आहे आपल्याकडे,
जे जमिनीच्या खाली होतं सगळं आपल्याकडे, ते आपलं काय होतं, रूट होतं. ठीक आहे, ग्राउंडच्या खालच्या लेवलमध्ये. तर जे आपल्याकडे डायकॉटिलेडनस प्लांट्स असतात, ज्याच्यामध्ये डायकॉटिलेडॉन्स असतात, ते जे प्लांट्स आहेत आपल्याकडे, त्यांच्यामध्ये जो आपला रॅडिकल जो असतो, ठीक आहे, तो रॅडिकल्स, तर जे डायकॉटिलेडनस प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये रॅडिकल जो पोर्शन असतो तो काय करतो, प्रायमरी रूट फॉर्मेशन करतो. म्हणजे प्रायमरी रूट लॉंग रूट फॉर्म करतो आणि त्याचे छोटे छोटे असे लॅटरल रूट्स येतात. ठीक आहे, ठीक आहे. तर हा असेल आपला टॅप रूट. म्हणजे काय होणार, जे मेजॉरिटी ऑफ द डायकॉटिलेडॉन्स प्लांट्स असतात, डायकॉटिलेडॉन्स या प्लांट्स मध्ये असतात, मेजॉरिटी जे असतात डायकॉटिलेडॉन्स वाले, त्या मेजॉरिटी ऑफ द प्लांट्स मध्ये काय असते, जे रॅडिकल असते, प्लुमल आणि रॅडिकल, तर जो रॅडिकल पोर्शन असतो त्याचा, तो रॅडिकल डायरेक्ट इलॉंगेशन होतं आणि त्याच्याने एक प्रायमरी रूट फॉर्मेशन होतं, जो सॉइल मध्ये जातो आणि ड्युरिंग इट्स प्रोसेस त्याच्यामधून खूप सारे लॅटरल रूट्स निघतात ऑफ ऑर्डर्स, मतलब सेव्हरल ऑर्डर्स. त्याच्यातून म्हणजे प्रायमरी रूट मधून डायरेक्ट निघाले इकडे सेकंडरी, मग हे टर्शरी असं. ठीक आहे, एक्सेट्रा. The primary roots and the branches constitute the taproot system. म्हणजे जर आता आपण शूट सिस्टीम बघत आहोत, आपली सॉरी रूट सिस्टीम बघत आहोत, आपल्याकडे प्लुमल आणि रॅडिकल असतो. प्लुमल आपलं स्टेम बनवतं आणि रॅडिकल आपल्याकडे रूट्स बनवतं. जर आपला रॅडिकल डायरेक्टली एक म्हणजे मेन रॅडिकल आपलं इलॉंगेशन केलं आणि त्याच्या स्टेम मधून सेकंडरी आणि टर्शरी असे फायबर्स निघाले, लॅटरल रूट्स निघाले, सेकंडरी असे एकदम, आणि हा एक प्रायमरी लॉंग असेल आपल्याकडे रूट, तर याला आपण काय म्हणू, कोणती सिस्टीम, आता टॅप रूट सिस्टीम. पण जर याच्यामध्ये जो आपला हे आहे मेन म्हणजे रॅडिकल, तो ओव्हरऑल लास्ट मध्ये खूप सारे फायबर्स देऊन राहिला आहे ऑलमोस्ट सिमिलर लेंथ मध्ये, आणि खूप सारे एकाच जागेवरून निघत असेल, तर याला सिस्टीमला काय म्हणू आपण, फायब्रस रूट सिस्टीम. म्हणजे टॅप रूट सिस्टीम आणि फायब्रस रूट सिस्टीम, हे आपल्याकडे टॅप रूट सिस्टीम आणि हे आपल्याकडे फायब्रस रूट सिस्टीम. आता फायब्रस रूट सिस्टीम मध्ये काय होतं एक्झॅक्टली, तर जो प्रायमरी आपला जो रूट आहे, जो रॅडिकलने आपण म्हणजे स्टार्टिंग मध्ये जो बनलेला आहे प्रायमरी रूट, तो खूप शॉर्ट लिव्ड असणार आणि त्याचं शॉर्ट लिव्ड असणार, म्हणून तो रिप्लेस होऊन खूप सारे रूट्स मध्ये तो म्हणजे रिप्लेस होऊन जाणार. म्हणजे त्याच्या जागेवर खूप सारे छोटे छोटे वेगवेगळे रूट्स येणार. ठीक आहे, एकाच जागेवरून निघणार आहे. ठीक आहे, म्हणजे इन मोनोकॉटिलेडनस प्लांट्स द प्रायमरी रूट इज शॉर्ट लिव्ड and is replaced by a large number of roots. These roots originate from the base of the stem, constitute the fibrous root system. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे प्लांट्स आहेत, आपल्याकडे दोन टाइप ऑफ प्लांट्स आहेत. एक आहे मोनो कॉटिलेडन्स आणि आपल्याकडे डायकॉटिलेडनस. ठीक आहे, तर मोनोकॉटिलेडनस आणि डायकॉटिलेडनस. तर डायकॉटिलेडनस मध्ये मोस्ट प्रॉब्ली काय असणार आपल्याकडे, टॅप रूट सिस्टीम, आणि मोनोकॉटिलेडनस मध्ये मोस्ट काय असणार आपल्याकडे, फायब्रस रूट सिस्टीम. ठीक आहे, टॅप रूट सिस्टीम आणि फायब्रस रूट सिस्टीम. ठीक आहे. तर आपल्याकडे टॅप रूट सिस्टीमचं एक्झाम्पल आहे काय आहे, मस्टर्ड प्लांट, आणि फायब्रस रूट सिस्टीमचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे व्हीट प्लांट. ठीक आहे, पाठ करून घ्यायचे, एक्झाम्पल्स खूप इम्पॉर्टंट असतात. आता आपल्याकडे अजून एक प्रकारचा रूट आहे, तो आहे ऍडव्हेंटिशियस रूट. आता हे काय आहे, आपण म्हटलं ग्राउंडच्या खाली जो रॅडिकल बिअर करतो तो आपला काय होतं, रूट असतो. पण जर कोणता असा प्लांट आहे आपल्याकडे ज्याच्यामध्ये रूट बेअरिंग पार्ट त्याचा रॅडिकल नाही आहे किंवा कोणता दुसराच पार्ट आहे, ठीक आहे, म्हणजे कोणता तरी दुसरा पार्ट ऑफ द प्लांट जो रूट्स फॉर्मेशन करत आहे, ते काय असणार, ऍडव्हेंटिशियस रूट्स. एक्झाम्पल आहेत आपल्याकडे ग्रास, मॉन्स्टेरा आणि बनियान ट्री. खूप इम्पॉर्टंट आहे, सगळेजण पाठ करून घ्यायचे एक्झाम्पल. ठीक आहे, ग्रास, मॉन्स्टेरा अँड द बनियान ट्री. याच्यामध्ये काय, रूट्स अराइज फ्रॉम पार्ट्स ऑफ द प्लांट अदर दॅन द रॅडिकल and are called adventitious roots. म्हणजे
जसं ही आता इकडून फांदी गेली सपोज, इथूनच एक रूट येऊन गेला. तर हा रॅडिकलनी बनवलेला रूट तर नाहीये. तर हा कोणता रूट झाला? हा काय झाला? ऍडव्हेंटिशियस रूट. आता रूट सिस्टीमचं काय काम आहे नेमकं? रूट सिस्टीम कशाला आहे बनवलेली? कारण की रूट सिस्टीम काय करते? जमिनीच्या खाली असते. तर ती काय करणार? जमिनीतून काय करणार? जमिनीतून न्यूट्रिएंट्स, वॉटर, मिनरल्स जमिनीतून काय करणार? द मेन फंक्शन ऑफ द रूट सिस्टीम काय करते? ती वॉटर घेते, मिनरल्स येते, सॉइल मधून सगळे वॉटर, मिनरल्स, न्यूट्रिएंट सगळे घेणार आणि प्लांटला प्रॉपर अँकरेज करणार. ठीक आहे. अँकरेज ऑफ द प्लांट्स. अँकरेज म्हणजे काय? आता आपल्याकडे जमीन आहे. ठीक आहे. ही आपली जमीन आहे. इथे खूप सारी माती आहे. ठीक आहे. हा प्लांटचं शूट सिस्टीम आहे. आता याला शूट सिस्टीमला उभे प्रॉपर राहण्यासाठी हा रूट सिस्टीम इकडे तिकडे इकडे तिकडे असं ग्रो करणार. त्याच्यामुळे काय होणार? हे जमिनीमध्ये स्प्रेड असतात. त्याच्यामुळे याला काय मिळणार? सपोर्ट. त्याच्यामुळे प्लांट्स पडणार नाही किंवा सपोर्ट मिळणार प्लांटला ओव्हरऑल. ठीक आहे. आणि याचं मेन काम तर तेच आहे की ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर आणि मिनरल्स. त्याच्यानंतर प्रॉपर अँकरेज टू द प्लांट पार्ट्स, स्टोरिंग रिझर्व फूड मटेरियल अँड सिंथेसिस ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. स्टोरिंग रिझर्व फूड मटेरियल. आता हे रिझर्व फूड मटेरियल स्टोरिंग, ठीक आहे, हा जो पॉइंट आहे आपण नंतर आपल्याला येऊन जाईल. ठीक आहे. मॉडिफिकेशन्स मध्ये. ठीक आहे. रिझर्व फूड मटेरियल अँड सिंथेसिस ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. याचे इच फंक्शन्स इम्पॉर्टंट आहे कारण की याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये क्वेश्चन येऊ शकतो की व्हॉट आर द फीचर्स ऑफ द रूट सिस्टीम ऑफ द प्लांट. आणि त्याच्यामध्ये असेल द रूट सिस्टीम ऍब्झॉर्ब्स वॉटर आणि मिनरल्स फ्रॉम द सॉइल. इट प्रोव्हाइड्स अँकरेज टू द प्लांट पार्ट्स. इट स्टोअर्स रिझर्व फूड मटेरियल. हे 3 ऑप्शन झाले. आणि डी ऑप्शन सपोज असेल दे डू नॉट सिंथेसिस ऑप्शन असेल. मग काय असणार आपला आन्सर? त्याचा आन्सर असेल डी. म्हणून ईच अँड एव्हरी वर्ड चांगल्याने लक्ष द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की आपल्याकडे काय आहे? आपण म्हटलंय एक मेन प्रायमरी रूट जात आहे, त्याच्यावरून आजूबाजूला रूट्स निघत आहेत. म्हणजे हा कोणता झाला स्टेम? आपल्याकडे टॅप रूट सिस्टीम. इथे आपण बघू शकतो की ही आहे ग्राउंड लेवल. इथे खूप खूप सारे रूट्स दिसत आहेत आपल्याला, ऑलमोस्ट सिमिलर लेंथचे दिसत आहेत. तर हे काय झालं आपल्याकडे? फायब्रस रूट सिस्टीम. आता आपण याच्यामध्ये बघू शकतो की जमीन तर या इथे आहे, ही आहे आपली जमीन इकडे खाली. पण ही जे रूट्स आहे एका ब्रांचेस मधून अजून इथे छोटे 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 रूट्स दिसतात आपल्याला. तर हे ब्रांच मधून आले आहेत. म्हणजे हे काय आहे? एका ब्रांच मधून निघाले म्हणजे रॅडिकल मधून निघाले का? हे नाही, वेगळ्या पार्ट मधून निघत आहेत प्लांटचं. म्हणजे हे काय झाले आपल्याकडे? ऍडव्हेंटिशियस रूट्स. तर हे काय आपल्याकडे एक्झाम्पल? ग्रास, मॉन्स्टेरा आणि बनियान ट्री. ऍडव्हेंटिशियस रूट्स. टॅप रूट सिस्टीम मध्ये डायकॉटिलेडनस, एक्झाम्पल मस्टर्ड प्लांट. आणि फायब्रस रूट सिस्टीम मध्ये मोनोकॉटिलेडनस, एक्झाम्पल व्हीट प्लांट. कळलं? ठीक आहे. आपण बघितलं टॅप रूट, फायब्रस रूट आणि ऍडव्हेंटिशियस रूट. आता रिजन्स ऑफ द रूट. ठीक आहे. आता रूट जो आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे रिजन्स आहेत. ठीक आहे. ठीक आहे. खूप सारे रिजन्स आहेत. The root is covered at the apex by thimble-like structure called a root cap. म्हणजे आपण म्हटलं की सपोज आता आपण एक प्रायमरी रूट कन्सिडर करू, टॅप रूट कन्सिडर करू. तर हा आपल्याकडे एक टॅप रूट आहे. हा आपल्याकडे एक प्रायमरी एकदम मेन स्टेम आहे आपल्याकडे. आणि हे याच्यातून फायबर्स निघत आहेत. ठीक आहे. रूट हेअर्स, फायबर्स म्हणजेच रूट हेअर्स. ठीक आहे. हे आपल्याकडे रूट हेअर्स निघत आहेत. तर जो सगळ्यात एंड जो पॉइंट आहे त्याला आपण काय म्हणू? रूट कॅप. शेवटी आहे तर कॅप, तर रूट कॅप. ठीक आहे. आता ही जी रूट कॅप आहे थिम्बल लाईक स्ट्रक्चर. थिम्बल लाईक स्ट्रक्चर. आता हे थिम्बल काय आहे? थिम्बल लाईक स्ट्रक्चर आपल्याला काय माहिती? थिम्बल म्हणजे काही काही लोक जे शिवणकाम करतात, ठीक आहे, ते बोट जो आपला असतो, आपला बोट जो असतो त्याच्यामध्ये एक छोटीशी अशी कॅप, छोटासा स्ट्रक्चर
ते लावतात काही काही लोक. तर म्हणजे असं थिंबल लाईक स्ट्रक्चर म्हणजे काय, छोटीशी बोटाची छोटीशी कॅप समजून याची, छोटीशी अशी राऊंड शेप, जसं आपलं बोट झालं तर याच्यामध्ये एवढ्या शेपची छोटीशी कॅप सारखं, तर थिंबल लाईक स्ट्रक्चर. तसंच रूट कॅप, तर याला काय असेल, काय असेल, थिंबल लाईक स्ट्रक्चर. ठीक आहे. तर सगळ्यात आधी असते रूट, सगळ्यात खाली असते आपल्याकडे रूट कॅप. त्याच्यानंतर एक छोटासा झोन असेल, तो असेल आपला रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी, म्हणजे ती काय असेल, खूप जास्त ग्रो करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर एक अजून रिजन येईल. तर आपल्याकडे कोणकोणते रिजन आहे, आपल्याकडे 5 रिजन आहे. पहिलं आपलं काय, रूट कॅप. दुसरं काय आपल्याकडे, रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी. उसके बाद त्याच्यानंतर काय आपल्याकडे, रिजन ऑफ इलॉंगेशन. त्याच्यानंतर काय आपल्याकडे, रिजन ऑफ मॅच्युरेशन. त्याच्यानंतर काय आपल्याकडे, बस एवढेच आहेत आपल्याकडे. तर आपल्याकडे काय काय झोन झाले, रूट कॅप, रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी, रिजन ऑफ इलॉंगेशन आणि रिजन ऑफ मॅच्युरेशन. म्हणजे ओव्हरऑल आपल्याकडे किती झोन आहेत, 4 झोन आहेत. 4 झोन आहेत. तर यांचा सिक्वेन्स खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, की सिक्वेन्स कसं चाललं आपलं. तर सिक्वेन्स कसं येईल, सगळ्यात आधी रूट कॅप, त्याच्यानंतर रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी, त्याच्यानंतर रिजन ऑफ इलॉंगेशन आणि लास्ट मध्ये रिजन ऑफ मॅच्युरेशन. तर ठीक आहे, हे सिक्वेन्स आपल्याला लक्षात पाहिजे. ठीक आहे. तर आपण इच रिजन बघूया. ठीक आहे. तर फर्स्ट आहे रिजन, म्हणजे फर्स्ट आहे आपल्याकडे रूट कॅप. तर रूट कॅप काय आपल्याकडे, थिंबल लाईक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा खूप छोटासा एक झोन येईल, तो असेल रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी. मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी म्हणजेच काय, एक्सेसिव्ह डुप्लिकेटिंग सेल्स, मतलब खूप खूप फास्ट रिप्लिकेटिंग प्रॉपर्टी असेल त्याच्यामध्ये. म्हणून हे सेल्स कसे असणार, खूप छोटेसे सेल्स असणार, त्यांची वॉल्स थिन असेल आणि सायटोप्लाझम खूप सारा असेल. ठीक आहे. म्हणजे सेल्स काय असणार या रिजनची, छोटी असणार, छोटी स्मॉल सेल, थिक सायटोप्लाझम म्हणजे डेन्स सायटोप्लाझम, आणि कशी थिन वॉल्ड असेल, कारण की त्याच्यामध्ये काय असते, रिप्लिकेशन खूप फास्ट होते. त्याच्यानंतर काय येईल, आता आपली आपण कॅप केलं रूटला, आपण आता सेल्स डिवाइड होत आहेत आपल्या इथे, मग काय होते, सेल्स लंब्या होते, इलॉंगेशन. ठीक आहे. सेल्स काय होणार, इलॉंगेशन आणि एनलार्जमेंट. ठीक आहे. म्हणजे आता आपण बघितलं, रूट कॅप झाली, मग खूप सारे सेल्स प्रोड्यूस झाले, मग आता या सेल्सचं रॅपिड काय होईल, इलॉंगेशन. आणि हे काय कॉज करेल, या पूर्ण रूटचं लेंथ, म्हणजे लेंथ इन्क्रीज करण्यासाठी कोणता रिजन रिस्पॉन्सिबल आहे आपल्याकडे, रिजन ऑफ इलॉंगेशन, ज्याच्यामध्ये सेल्स ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी जे आहेत ते रॅपिड काय करतायत, इलॉंगेशन करतायत आणि रूटची लेंथ वाढवण्यासाठी काम करत आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणता झोन येईल आपल्याकडे, शेवटचा आहे आपल्याकडे मॅच्युरेशन झोन. या मॅच्युरेशन झोन मध्ये काय होतात, की जे इलॉंगेशन म्हणजे जे सेल्स आहेत रिजन ऑफ इलॉंगेशन मधून, ते काय होणार, डिफरन्शिएट होणार आणि मॅच्युअर होणार, म्हणजे ते डिफरन्शिएटेड सेल्स मध्ये कन्वर्ट होऊन ते आपलं मॅच्युरेशन करणार, त्याला म्हणू आपण रिजन ऑफ मॅच्युरेशन. आणि याच झोन मधून, रिजन ऑफ मॅच्युरेशन मधून आपल्याकडे काय येणार, रूट हेअर्स, म्हणजे जे म्हणजे म्हणजे एक रूट आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर रूट मध्ये छोटे 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 असे एकदम फाईन हेअर्स, हे प्रोड्यूस कोणत्या एरियामध्ये प्रेझेंट राहते आपल्याकडे, फक्त मॅच्युरेशन झोन मध्ये प्रेझेंट राहतील. म्हणून आपल्याकडे काय काय झोन झाले, रूट कॅप झालं, रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी झाली, रिजन ऑफ इलॉंगेशन झालं आणि रिजन ऑफ मॅच्युरेशन झालं. ठीक आहे. आणि मॅच्युरेशन त्यामधून काय निघतं, रूट हेअर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याकडे स्टेम. आता आपण रूट बघितलं, तर आता आपण चालू आपल्या रूट सिस्टीम बघितली आपण पूर्ण. आता आपण काय बघू, आपली शूट सिस्टीम. ठीक आहे. आता शूट सिस्टीम मध्ये फर्स्ट पॉइंट आपण बघू स्टेम. ठीक आहे. सर्वात आधी काय बघू आपण, स्टेम. ठीक आहे. तर व्हॉट आर द फीचर्स दॅट डिस्टिंग्विश स्टेम
असे कोणते फीचर्स असेंडिंग पार्ट ऑफ द ऍक्सिस, ज्याच्यामध्ये काय असणार, ब्रांचेस, लीव्स, ठीक आहे, फ्लावर्स, फ्रुट्स, ठीक आहे. ठीक आहे, आपल्याकडे खूप सारे काय असणार, फीचर्स असतील द डिस्टिंग्विश स्टेम फ्रॉम अ रूट. ठीक आहे, तर काय काय असेल की आपल्या स्टेम मध्ये काय काय असणार, आपल्या स्टेम मध्ये असेंडिंग पार्ट ऑफ द ऍक्सिस आहे, त्याच्यामध्ये खूप सारे ब्रांचेस असणार, लिव्स असणार, फ्लॉवर्स असणार, फ्रुट्स असणार. आणि ही आपली जी स्टेम आहे ती कशापासून डेव्हलप होते, मी जसं म्हटलं होतं की आपल्याकडे एका प्लांट मध्ये आपल्याकडे जेव्हा डेव्हलप होतं तेव्हा आपल्याकडे प्लुमल आणि रॅडिकल असतो. तर जो रॅडिकल असतो तो आपला शूट सिस्टीम फॉर्म, जो आपल्याकडे रॅडिकल असतो तो आपला रूट सिस्टीम फॉर्म करतो, आणि जो आपल्याकडे प्लुमल असतो तो आपलं काय करतो, शूट सिस्टीम. ठीक आहे. ठीक आहे, आता आपल्या शूट्स मध्ये नोड्स आणि इंटरनोड्स सुद्धा असतात. ठीक आहे, नोड्स आणि इंटरनोड्स आता काय आहे एक्झॅक्टली ते पण मी इथे सांगून देते. नोड्स, ठीक आहे, आपण ही डायग्राम बघू. इथे आपल्याकडे एक डायग्राम आहे. ठीक आहे, या प्लॅन मध्ये आपण बघू शकतो की याला इथे नोड दाखवलेला आहे आणि याला इथे इंटरनोड. तर याच्यामधून आपण समजू शकतो की ही आपली पूर्ण स्टेम आहे लॉंग. ठीक आहे, या स्टेम मध्ये जिथे पण ब्रांचेस बिअरिंग पार्ट असेल, ठीक आहे, तर त्या पॉइंटला, जे पॉइंट जिथे ब्रांच बिअर होणार ती पॉइंट असेल आपली नोड. ठीक आहे, आणि दोन नोडच्या मधला डिस्टन्स काय असेल आपल्याकडे, इंटर नोड. म्हणजे हा नोड आहे, हा नोड आहे, तर हा काय असणार, इंटर नोड. ठीक आहे, म्हणजे नोड काय आहे, जिथे ब्रांचेस बिअर होत आहे तो आपल्याकडे नोड असेल, आणि दोन नोडच्या मध्ये आपल्याकडे काय असेल, इंटर नोड. ठीक आहे. तर जे आपल्याकडे स्टेम्स असेल त्यांच्यामध्ये बर्ड्स पण असतात. ठीक आहे, तर आता हे बर्ड्स काय असतात, तर हे बर्ड्स काय असतात, तर बर्ड्स जे आपले असतात ते ग्रोईंग पोर्शन्स असतात. म्हणजे काय होणार, ही स्टेम आहे आपल्याकडे. ठीक आहे, तर इथे आपल्याकडे सपोज इथे एंडला एक बर्ड आहे आणि एक साईडला बर्ड आहे. तर हे बर्ड काय असतात, ग्रोईंग पोर्शन्स असतात. म्हणजे काय होईल, जर इथे साईडला बर्ड आहे तर तो काय करेल, एक ब्रांच प्रोड्यूस करेल, आणि इथे वर बर्ड असेल तर तो काय करेल, त्याची काय करेल, इन्क्रीज करेल. ठीक आहे, तर कळलं. तर आपल्याकडे काय असेल, एक असेल टर्मिनल, एक असेल ऍक्झिलरी. त्याच्या नावामधूनच आपल्याला समजत आहे की टर्मिनल म्हणजे त्याची लेंथ इन्क्रीज करेल. ठीक आहे, आणि ऍक्झिलरी म्हणजे त्याची ब्रांचेस फॉर्मेशन मध्ये हेल्प करेल. ठीक आहे, स्टेम इज जनरली ग्रीन when young or later often becomes woody and dark brown. ठीक आहे, म्हणजे स्टेम जनरली काय असणार, ग्रीन असणार. ठीक आहे, म्हणजे जर यंग प्लांट आपण बघितलं तर ते काय असतात, ग्रीन असतात. ठीक आहे, युजली ते असतात ग्रीन. आणि आपण जर लॅटर म्हणजे स्टार्टिंग मध्ये जर छोटस प्लांट बघितलं तर आपण युजली ते ग्रीन असतात, आणि काही वर्षानंतर ते कसे ब्राऊन होऊन जातात. ठीक आहे, ब्राऊन जेव्हा ते मोठं असतात, वुडी आणि डार्क ब्राऊन कलरचे होऊन जातात. आणि मेनचं काय, मेन फंक्शन जो आहे स्टेमचा मेन फंक्शन काय आहे, मेन फंक्शन ऑफ द स्टेम इज स्प्रेडिंग ऑफ ब्रांचेस बेअरिंग लीव्स, फ्लॉवर्स अँड फ्रुट्स. म्हणजे स्टेम काय करतो, मेन फंक्शन काय आहे स्टेमचं, की ती आपली ब्रांचेस स्प्रेड आउट करते आणि तिथे लीव्स, फ्लॉवर्स आणि फ्रुट्स बेअर होतात. ठीक आहे, आणि याचं अजून काय फंक्शन आहे, कंडक्ट्स वॉटर अँड मिनरल्स, फोटोसिंथेट्स. Some stems perform the function of storage of food, support, protection and of vegetative propagation. म्हणजे सम प्लांट्स काय करतात, म्हणजे आपण काय करतो, स्टेम थ्रू काय करू शकतो, कंडक्ट वॉटर्स अँड मिनरल्स. ठीक आहे, आणि फोटोसिंथेस. आणि सम स्टेम्स परफॉर्म द फंक्शन ऑफ स्टोरेज ऑफ फूड, तर फूड स्टोरेजचं पण काम करतात. आता ठीक आहे, आणि सपोर्ट आणि प्रोटेक्शन अँड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे काही प्लांट्स मध्ये काय असतं की व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन
बघ असा ही जमिनीची लेवल आहे. काही प्लांट्स मध्ये काय होतं की प्लांटचं वर शूट सिस्टम, ही रूट सिस्टम येईल इकडे आणि ही आपल्याकडे शूट सिस्टम. तर शूट सिस्टम मध्ये जी स्टेम असेल ना ती अशी स्लॅट वर वाढायची, तर ती काय करणार साईडला वाढणार आणि इथे आलं की इथे रूट्स फॉर्मेशन होईल आणि इथे प्लांट तयार होईल. मग हा स्टेम अजून रन करणार, इथे अजून रूट फॉर्मेशन होईल आणि इथे प्लांट फॉर्मेशन. तर असं, तर हे काय झालं, याचं काय झालं, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. म्हणजे असा तो प्लांट ग्रो करत आहे. तो रूट्स सीड्स थ्रू ग्रो नाही करताय, तो आपल्या स्टेम थ्रू ग्रो करताय. म्हणजे स्टेमच प्रोपोगेट करताय. ते रनर हे म्हणजे हा एक रनरचा एक्झाम्पल आहे. स्टेम मध्ये पण हा रनरचा एक्झाम्पल आहे, पण आय गेस तो पार्ट इथून काढलेला आहे. तर ठीक आहे. तर आणि स्टोरेज ऑफ फूड, ठीक आहे. जसं आपण म्हटलं की रूट्स पण स्टोरेज ऑफ फूड करत होते. तर त्याचा एक्झाम्पल सगळ्यांनाच माहित आहे, काय असणार, कॅरेट, रॅडिश, बीटरूट, हे सगळे काय एक्झाम्पल आहे, रूट स्टोरिंग फूड. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू लीफ. तर आपण काय बघितलं, पहिले रूट बघितली, मग काय बघितली आपण, स्टेम बघितली. आता आपण काय बघणार, आपण बघणार लीफ. ठीक आहे. तर लीफ बघू. तर लीफ काय आहे, इज अ लॅटरल जनरली फ्लॅट इन स्ट्रक्चर बॉर्न ऑन द स्टेम. ठीक आहे. लीफ इज व्हॉट, लीफ इज अ लॅटरल जनरलाइज फ्लॅट इन स्ट्रक्चर बॉर्न ऑन द स्टेम. ठीक आहे. इट डेव्हलप्स ऍट द नोड अँड बिअर्स द बड इन इट्स ऍक्सिल. ठीक आहे. तर लीफ काय, जशी आपल्याकडे स्टेम आहे, तर स्टेम मध्ये काय असणार, जर तर लीव्स आर जनरली बॉर्न ऑन द स्टेम. ठीक आहे. तर स्टेम मध्ये काय असणार, एक ब्रांच जाणार बाजूला. ठीक आहे. ठीक आहे. ते ऍक्च्युअली म्हणजे ऍक्झिलरी बर्ड असणार आपल्याकडे. ठीक आहे. बिअर्स अ बर्ड, ऍक्झिलरी बर्ड असेल इथे, तिथून एक ब्रांच निघणार आणि मग ऍक्झिलरी बर्ड तो काय करणार, एक पूर्ण काय बनवणार, एक ब्रांच बनवणार. ठीक आहे. तर म्हणजे ओव्हरऑल असं म्हणते आहे, जसं आपण या डायग्राम मध्येच बघू की की आपल्याकडे नोड आहे, ही एक ब्रांच आली आणि ही आपल्याकडे काय आपली लीफ आहे. तर देअर विल बी अ बर्ड इन इट्स ऍक्सेल. ठीक आहे, कळलं. तो काय म्हणतो आहे की जी लीफ आहे ती आपल्या स्टेमवर बिअर होत आहे, लीफ आपली स्टेमवर बिअर होत आहे. तर लीफ ज्या रिजन मधून निघत आहे स्टेमच्या, त्या जागेवर त्याला आपण काय म्हणतो, नोड म्हणतो. आणि दोन नोडच्या मधातला डिस्टन्सला आपण काय म्हणतो, इंटरनोड. ठीक आहे. हा नोड झाला आणि हा झाला आपल्याकडे इंटरनोड. ठीक आहे. ठीक आहे. मग लीफ झाली, त्याच्यानंतर नोड झालं, इंटरनोड झालं. तर जिथून जी हे स्टेम आहे, इथे बर्ड आहे, इथून काय होणार, मग ऍक्झिलरी बर्ड असल्यामुळे काय ब्रांच तयार होणार. तर ब्रांचच्या इथे काय असणार, आपल्याकडे बर्ड प्रेझेंट असणार आणि ही घेईल आपल्याला लीफ प्रोडक्शनचा फॉर्म करेल. तर लीफ ओरिजिनेट फ्रॉम द शूट अपिकल मेरिस्टेम. शूट apical meristems and are arranged in an acropetal order. They are the most important vegetative organs for photosynthesis. ठीक आहे. बघ, तर काय आहे इथे, काय म्हणताय की ही स्टेम आहे. ठीक आहे. स्टेम मध्ये हा एक्झिलरी बर्ड आहे, ही ब्रांच आली. तर ही जो ब्रांच येत आहे, ऑब्विसली तर या ब्रांचला ग्रो करण्यासाठी आपण जसं म्हटलं की इथे काय असणार, शूट अपिकल मेरिस्टेम, म्हणजे मेरिस्टेम असेल. आपल्याकडे ही स्टेम आहे, स्टेम वर 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 ग्रो करत आहे. का बरं, कारण की इथे काय असणार आपल्याकडे, मेरिस्टेम. मेरिस्टेम म्हणजे मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आपण म्हटलं जो एक्सेसिव्ह ग्रोथ, स्मॉल सेल, थिन वॉल, डेन्स सायटोप्लाझम म्हटलं ना आपण. तर काय असणार यांच्यामध्ये, खूप टिप्स मध्ये काय प्रेझेंट असणार आपल्याकडे, मेरी स्टेम प्रेझेंट असणार. तर सेम जेव्हा ब्रांच निघाली त्याच्यामध्ये पण मेरी स्टेम प्रेझेंट होता.
ठीक आहे. आता ही मेरिस्टेम आपल्याकडे प्रेझेंट होती. तर ही काय झाली? शूटची झाली आणि ही ॲपिकल झाली ना, कारण की शेवटची जी ब्रांच आहे याचं हे ॲपेक्सच आहे ना, तर हे ॲपिकलच मेरिस्टेम म्हणू याला आपण. तर शूट, ॲपिकल मेरिस्टेम मध्ये काय आपली लीफ तयार होईल. लीफ ओरिजिनेट फ्रॉम द शूट ॲपिकल मेरिस्टेम. ठीक आहे, कळलं? अँड अरेंज्ड इन अन ॲक्रोपिटल ऑर्डर. ॲक्रोपिटल म्हणजे काय नेमकं? ॲक्रोपिटल ऑर्डर म्हणजे जसं ही प्लॅनची स्टेम आहे, तर सगळ्यात आधी लीफ या जागेवर तयार होईल, त्याच्यानंतर इकडे तयार होईल, त्याच्यानंतर इकडे तयार होईल, त्याच्यानंतर इकडे तयार होईल, त्याच्यानंतर इकडे आणि इकडे. म्हणजे ओव्हरऑल काय आहे, पहिले जी जुनी लीफ आहे ती सगळ्यात खाली आहे, त्याच्यानंतर वर 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 वर. म्हणजे जी सगळ्यात छोटी जी म्हणजे सगळ्यात न्यू जी लीफ तयार होईल ती सगळ्यात वर असणार आणि सगळ्यात जुनी जी लीफ तयार आहे ती सगळ्यात खाली असणार. ॲक्रोपिटल ऑर्डर म्हणजेच काय, जी सगळ्यात जुनी लीफ आहे ती सगळ्यात खाली असेल आणि जी सगळ्यात न्यू येत आहे त्या वर 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 येतील. म्हणजे सगळ्यात खाली सगळ्यात आधी जुन्या येतील, मग हळूहळू हळूहळू नवीन नवीन त्याच्या वर 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 येतील. त्याला काय म्हणू आपण? ॲक्रोपिटल ऑर्डर. ठीक आहे. दे आर द मोस्ट इम्पॉर्टंट व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स फॉर फोटोसिंथेसिस. म्हणजे लीव्हचं काम काय आहे? लीव्हचं काम आहे दे आर युजफुल इम्पॉर्टंट व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर्स फॉर फोटोसिंथेसिस. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण लीफचं स्ट्रक्चर बघूया की लीफ मध्ये काय काय पार्ट्स असतील, लीफ कसं असते, सगळं बघू. ठीक आहे. तर आपल्याकडे एक लीफ दिलेली आहे. ठीक आहे. आता आपण लीफ मध्ये बघू शकतो की लीफ आपण म्हटलं होतं की फ्लॅट स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, फ्लॅट स्ट्रक्चर आहे. लीफ मध्ये 3 पार्ट्स असतात. सॉरी, लीफ मध्ये 3 पार्ट्स असतात. तर काय असणार? एक लीफ बेस असेल. सॉरी 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 ठीक आहे. लीफ मध्ये 3 पार्ट्स असतात. एक असेल लीफ बेस, एक असेल लीफ पेटिओल आणि एक असेल लीफ लॅमिना और लीफ ब्लेड. तर आपल्याकडे काय काय पार्ट्स आहेत? आपल्याकडे लीफ बेस आहे, पेटिओल आहे आणि लॅमिना किंवा लीफ ब्लेड आहे आपल्याकडे. ठीक आहे. 3 पार्ट्स झाले. एक झाला लीफ बेस, एक झाला पेटिओल आणि आपल्याकडे हा लॅमिना. ठीक आहे, किंवा लीफ ब्लेड. लीफ बेस काय आहे? लीफ बेस इज द पार्ट ऑफ द लीफ अटॅच टू द स्टेम. म्हणजे जर ही स्टेम असेल, ठीक आहे, तर आणि ही पेट्युअल असेल लीफची आणि हा लॅमिना असेल, तर तो पार्ट जो स्टेमला जोडतो आहे तो काय असेल? आपला लीफ बेस. आता या लीफ बेस मध्ये छोटे छोटे असे काट्यासारखे स्ट्रक्चर पण असतात. असे एकदम छोटेसे 2 काट्यासारखे स्ट्रक्चर, त्यांना आपण काय म्हणतो? स्टिप्युल्स म्हणतो. ठीक आहे. छोटे 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 पानासारखे ग्रीन कलरचे छोटे छोटे पानासारखे स्ट्रक्चर 2 असतात, पण ते बायलॅटरल दोन्ही बाजूला प्रेझेंट असतात. त्यांना आपण काय म्हणतो? स्टिप्युल्स म्हणतो. ठीक आहे. तर लीफ बेस झाला. म्हणजे लीफ बेस काय होती? द पोर्शन ऑफ द लीफ विच अटॅचेस टू द स्टेम. ती काय असेल आपल्याकडे? द पोर्शन ऑफ द लीफ विच अटॅचेस टू द स्टेम काय आपल्याकडे? लीफ बेस. लीफ बेस मध्ये काय असू शकतं? आपल्याकडे छोटे छोटे स्ट्रक्चर्स असू शकतात, लीफ लाईक स्ट्रक्चर्स. त्यांना आपण काय म्हणत होतो? स्टेम. ठीक आहे. असे स्टिप्युल्स आहेत. ही ब्रांच आहे आणि ही लीफ आहे. ठीक आहे. तर हे काय स्टिप्युल्स असू शकतात. लीफ बेस काही काही मोनोकोटिलेडॉन्स मध्ये काय करू शकते की ती आपल्या स्टेमला कव्हर करू शकते. लीफ बेस जाऊन स्टेमला कव्हर केलं पार्शली और कम्प्लिटली. ठीक आहे. म्हणजे जशी आता ही स्टेम आहे, ठीक आहे, ही ब्रांच होती आपली आणि इकडे लीफ आहे आपल्याकडे, ही स्टिप्युल आहे आपल्याकडे छोटीशी. तर याचा जो लीफ बेस आहे तो काय करणार? याला असं थोडस कव्हर केल्यासारखं करणार. ठीक आहे. तर जर याला कव्हर केलं तर याला कव्हर करणार, तर हे मोनोकोटिलेडॉन्स मध्ये दिसतो. म्हणजे आपण हे काही मोनोकोटिलेडॉन्स मध्ये बघू शकतो. ठीक आहे. In monocotyledons, the leaf base expands into a sheath covering the stem partially or wholly. एक तर पूर्ण स्टेमला कव्हर करू शकतो किंवा थोड्याशा पार्टला. ठीक आहे. काही काही जे लेग्युमिनस प्लांट्स असतात, लेग्युम, ठीक आहे, लेग्युमिनस प्लांट्स, तर लीफ
त्यांचा जो लीफ बेस आहे तो काय असू शकतो, स्वोलन असू शकतो, म्हणजे थोडस फुगल्यासारखं असू शकतो. म्हणजे ही लीफ राहील आणि एकदम बेस मध्ये असं थोडस सुजलेला स्वोलन पार्ट असेल, त्याला आपण काय म्हणू, पल्विनस. ठीक आहे. म्हणजे जी लीफ बेस आहे, आता आपण एक एक बघू, सॉरी पहिल्यापासून बघू आपण. हा लीफ आहे की लीफ पेट्यूल अँड लीफ बेस आहे. तर पार्ट ऑफ द लीफ विच अटॅचेस टू द स्टेम इज लीफ बेस. त्याच्यामध्ये छोटे छोटे स्ट्रक्चर असू शकतात, लीफ लाईक स्ट्रक्चर्स असे दिसतंय ना, छोटासाच पार्ट आहे, काट्यासारखं दिसतोय ग्रीन कलर छोटासा. ते हा काय असेल, स्टिपुल. हे किती असणार, बायलॅटरल, म्हणजे 2 असतात पेअर मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर काही काही मोनोकॉटिलेडनस प्लांट्स मध्ये जो लीफ बेस आहे तो काय करणार, असं याला कव्हर करून टाकणार थोडस. तर हे पूर्ण स्टेमला कव्हर करू शकतो किंवा थोड्याशा पार्टला, होली और पार्शली. तर याला आपण काय म्हणू, याला आपण म्हणू काय, इन मोनोकॉटिलेडनस प्लांट्स मध्ये असं प्रेझेंट असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काही लेग्युमिनस प्लांट्स मध्ये काय असतं की पेट्युअल नॉर्मल आला, पण जो लीफ बेस आहे तो काय आहे, स्वोलन नाही, नॉर्मल पेक्षा स्वोलन आहे, जास्त सुजलेला आहे. तर हा जो असेल याला आपण काय म्हणू, पल्विनस लीफ बेस. त्याच्यानंतर आपल्याकडे पेट्युअल. पेट्युअल काय करतोय, पेट्युअल एक्झॅक्टली आपल्या लीफ ब्लेडला लाईटच्या एक्सपोजर मध्ये आणत आहे. म्हणजे पेट्युअल काय करत आहे, आपल्या म्हणजे जे आपली फांदी आल्यासारखी आहे त्याला आपलं लांब बनवत आहे आणि पेट्युअलला सनच्या एक्सपोजर मध्ये आणत आहे, म्हणजे लाईटच्या एक्सपोजर मध्ये. आणि जर खूप लांब आणि एकदम पातळसा असेल तर तो काय करणार, आपल्या लीफला खूप फ्लेक्झिबिलिटी सुद्धा देतो, म्हणजे लीफला फ्लटर करू शकतो विंड मध्ये. म्हणजे आपली पेट्युअल असेल ती लॉंग आणि थिन असेल तर लीफ आपली हालणार खूप जास्त, आणि जर खूप जास्त फ्लटर करू दिली तर काय होईल, क्रूलिंग ऑफ द लीफ तो कसं असेल, इझिली होऊन जाणार. ठीक आहे. आणि जर ओपन असेल तर लाईट ऍब्झॉर्प्शन चांगलं असेल आणि एअर ऍब्झॉर्प्शन पण चांगलं असेल, फास्ट असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर लॅमिना ऑर द लीफ ब्लेड. तर काय आहे, लॅमिना ऑर द लीफ ब्लेड काय, आपला एक्सपोज्ड पार्ट आहे, एक्सपोज पार्ट ऑफ द लीफ आहे आणि तो फ्लॅट स्ट्रक्चर आहे, ग्रीन कलरचा आहे, त्याच्यामध्ये खूप सारे वेन्स आणि वेनलेट्स असतात. ठीक आहे. लीफ काय, लीफ लॅमिना काय, लीफ ब्लेड. तर हा एक्सपोज पार्ट ऑफ द लीफ आहे ज्याच्यामध्ये वेन्स आणि वेनलेट्स आहेत. ठीक आहे, वेन्स आणि वेनलेट्स आहेत. ठीक आहे. आणि तो ग्रीन कलरचा, ग्रीन एक्सपोज पार्ट ऑफ द लीफ आहे विथ वेन्स अँड वेनलेट्स. आणि वेन्स आणि वेनलेट्स देर इज मोस्टली खूप साऱ्या प्लांट्स मध्ये आपण बघू की एक प्रॉमिनंट वेन असणार मध्ये मध्ये. जसं आपण लहानपणी ड्रॉइंग पण बनवली असेल तर लीफला आपण कसं बनवायचो, असं बनवायचो आणि असे करायचो आणि इथे असे 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 द्यायचो. ठीक आहे. आपली बेसिक लीफ स्ट्रक्चर आहे आपल्याकडे. ठीक आहे. लहानपणी पण आपण अशीच बनवायचो. तर ही जी मधातली आपण दाखवतो, जी मेन आपल्याकडे दाखवतो की ही मेन आहे आपल्याकडे. ठीक आहे, मेन वेन. ठीक आहे, जी डॉमिनंट असल्यासारखी तिथे, म्हणजे प्रॉमिनंट असल्यासारखी, सॉरी. तर ती आपण काय म्हणायचं त्याला, ही काय वेन आहे ज्याला आपण काय म्हणतो मिडरिब. ठीक आहे. आणि त्याच्या बाजूला असे ब्रांचेस आल्यासारखे आहेत. ठीक आहे. ते काय असणार आपल्याकडे, वेनलेट्स. ठीक आहे. तर जी मेन प्रॉमिनंट वेन असेल मधातली तिला आपण काय म्हणू, मिडरिब, आणि त्याच्या भोवती येतील ते असेल त्याचे वेन्स. ठीक आहे. Veins provide rigidity to the leaf bed and acts as channel of transport for water and minerals and food materials. The shape, margin, apex, surface and extent of incision of lamina varies in different leaves. म्हणजे ही आपल्याकडे सपोज मिडरिब असणार, हे छोटे छोटे वेनलेट्स असणार आपल्याकडे. तर हे काय करणार, वॉटर, मिनरल्स हे सगळ्यांच्या ट्रान्सपोर्टसाठी हेल्प करणार वेनलेट्स. ठीक आहे. आणि हे जे वेन्स आणि वेनलेट्स आहेत आपल्याकडे, हे काय करणार, टोटल रिजिडिटी ऑफ द प्लांट, म्हणजे प्लांट रिजिड असला पाहिजे हे एन्श्योर करणार. ठीक आहे. रिजिडिटी टू द लीफ ब्लेड. ठीक आहे. आणि ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, मिनरल्स आणि फूड मटेरियल्स करणार. आता यांच्या शेप, यांचे मार्जिन, अपेक्षा याच्यावर यांना अजून खूप याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण बघू त्यांचं वेनेशन. ठीक आहे. वेनेशन म्हणजे काय, तर जे वेन्स आणि वेनलेट्स आहेत आपल्याकडे ते कसे अरेंज्ड आहेत एका प्लांट मध्ये, म्हणजे एका लीफ मध्ये, त्याला आपण काय म्हणतो, वेनेशन. द अरेंजमेंट ऑफ वेन्स आणि वेनलेट्स इन द लॅमिना ऑफ लीफ इज टर्म्ड एज वेनेशन. वेनेशन म्हणजे काय,
दी अरेंजमेंट ऑफ वेन्स आणि वेनलेट्स. म्हणजे जे वेन्स आणि वेनलेट्स म्हटलं मी आता, त्यांचं कसं अरेंजमेंट आहे त्याच्या बेसिसवर त्यांना आपण काय म्हणतो, व्हेनेशन. आणि त्याच्या बेसिसवर आपण यांना दोन मध्ये डिवाइड करतो, रेटिक्युलेट आणि पॅरेलल. तर नावावरूनच कळत आहे पॅरेलल म्हणजे काय असणार, जोडून असणार. जसं आपण युजली काय म्हणतो की असा प्लांट असेल, की असेल असं असं असेल, आणि असं दाखवतो आपण. पण याच्यामध्ये खूप सारे असं रेटिक्युलेट म्हणजे कशी रेटिक्युलेट पॅटर्न मध्ये असतो. ठीक आहे, असं रेटिक्युलेट म्हणजे काय, खूप सारे असे फायबर्स असल्यासारखे. ते युजली हा पॅटर्न मध्ये असतो. पण काही लीव्स मध्ये काय असतो, पॅरेलल फॉर्म मध्ये असतो, की ते एक दुसऱ्यांना मीट करत नाही. रेटिक्युलेट म्हणजे काय, इकडे तिकडे इकडे तिकडे असं मीट करणार ना, ते मेन असली तरी इकडे काय करणार, ते असे मीट करणार. तर खूप सारे लाईन्स असे ओव्हरलॅपिंग असं असणार. आणि इथे काय असणार, एकदम स्ट्रेट 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 स्ट्रेट, कोणी कोणाला क्रॉस करणार नाही. तर पॅरेलल व्हेनेशन म्हणजे when the veins run parallel to each other. आणि रेटिक्युलेट म्हणजे when the venlets form a network, the venation is termed as reticulate. म्हणजे आपण काय म्हटलं होतं की आपल्याकडे वेन्स आणि वेनलेट्स आहे. तर वेन्स आपली एक प्रॉमिनंट दिसेल तर तिला आपण मिडरिप म्हणत होतो, आणि बाकी सगळ्या वेनलेट्स होत्या त्याच्या. ठीक आहे, तर त्या इथे रेटिक्युलेट फॅशन दाखवत आहे. पण जर आपल्याकडे मिडरिप नसेल, आपल्याकडे खूप साऱ्या नुसत्या वेन्स असतील, ज्या सरळ 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 जात आहेत बिना एक दुसऱ्यांना क्रॉस केला, त्यांना काय म्हणू आपण, पॅरेलल पॅटर्न, पॅरेलल व्हेनेशन आणि रेटिक्युलेट व्हेनेशन. तर व्हेनेशनचे दोन प्रकार आहेत, रेटिक्युलेट व्हेनेशन आणि पॅरेलल व्हेनेशन. जेव्हा आपल्या वेन सरळ 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 जातात, बिना क्रॉस करता आपल्याला पॅरेलली जातात, त्यांना म्हणू आपण पॅरेलल व्हेनेशन. रेटिक्युलेट व्हेनेशन मध्ये जे वेनलेट्स आहे ते आपलं काय करेल, नेटवर्क फॉर्मेशन करेल, त्याला आपण काय म्हणू, रेटिक्युलेट व्हेनेशन. तर पॅरेलल व्हेनेशन युजली मोनोकॉटिलेडन्स मध्ये असतं, आणि रेटिक्युलेट व्हेनेशन मोस्टली डायकॉटिलेडन्स मध्ये असतं. ठीक आहे, तर leaves of dicotyledonous plants generally possess reticulate venation, while parallel venation is characteristic of the most monocotyledons. Monocotyledons मध्ये काय असणार, पॅरेलल व्हेनेशन, आणि डायकॉटिलेडन्स मध्ये काय असणार, रेटिक्युलेट व्हेनेशन. ठीक आहे, मग आता आपण बघू टाइप्स ऑफ लीव्स. टाइप्स ऑफ लीव्स मध्ये तर आपल्याकडे असणार एक सिम्पल लीव्ह आणि एक असेल आपल्याकडे कंपाऊंड लीव्ह. ठीक आहे, तर लीव्ह इज सेड टू बी सिम्पल व्हेन इट्स लॅमिना इज एंटायर और व्हेन इनसाइज्ड. द इन्सिजन्स डू नॉट टच द मिडरिप. म्हणजे काय, ठीक आहे, जशी आपल्याकडे एक लीफ आहे, ठीक आहे मी सांगते, जशी आपल्याकडे लीफ आहे, तर या मध्ये सपोज ही लीफ आहे, मी डायग्राम बनवते. ही याच्यामध्ये याचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, ठीक आहे, अशी एक लीफ आहे आपल्याकडे, त्याचं स्ट्रक्चर अशा प्रकारचं आहे, आणि ही आपल्याकडे मिडरिप आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे एक असं आहे की ही एक आहे आपल्याकडे लीफ, त्याच्यामध्ये अशा लीफ आहेत. ठीक आहे, किंवा आपल्याकडे मग हे असे पॅटर्नचे आपल्याकडे काय आहे, ही आपल्याकडे एक लीफ आहे. याच्यामध्ये आपण बघतोय की ही जो प्लांट आहे आपल्याकडे, तो अशा स्ट्रक्चर मध्ये आलेला आहे. तर याचा मिडरिप हा आहे. ठीक आहे, तर हा मिडरिपला जॉईन नाही करतोय. म्हणजे काय, म्हणजे नेमकं काय आहे की हा प्लांट आहे, ही लीफ आहे, नॉर्मल झालं. ठीक आहे, हा मिडरिप असेल. तर जर आपला नॉर्मल हा मिडरिप आला आणि जो लीफ आहे आपला तो अशा स्ट्रक्चरचा असेल, ठीक आहे, काही पण असे फोल्ड, खूप सारे फोल्ड आले, पण ते काय करतात, मिडरिपला डिवाइड नाही करतायत. म्हणजे मिडरिप सिंगलच असल्यासारखी आहे, आणि ती अशी टच नाही होत आहेत. म्हणजे हे जे आहेत आपल्याकडे, जे डिवाइड होत आहेत लीफला असं 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 असं, हे काय करतात, मिडरिपला टच होत नाही आहेत, हे वरच आहेत. म्हणजे अशी आपल्याकडे सपोज लीफ आहे, ही नॉर्मल लीफ आहे, आणि आपल्याकडे अजून एक लीफ आहे ज्याच्यामध्ये अशी खूप सारे आहेत, पण ही पण काय करताय, मिडरिपला टच नाही करतायत. तर हे काय झाले, दोन्ही काय झाले, सिंपल लीफ. सिंपल लीफ म्हणजे काय, असे म्हणजे जसं आता इथे बघू आपण, ही इथे मिडरिप आहे, आणि लीव्स नाही का त्याला सेपरेट असे वेगवेगळे अटॅच्ड आहेत.
ठीक आहे. म्हणजे मिडरिपने काय केलं, मिडरिप काय करतं, डिवाइडच करून टाकलं लीफला. पण आपण काय म्हणतोय, नॉर्मल लीफ ज्याच्यामध्ये मिडरिपला कोणतेच त्याचे इन्सिजन टच होणार नाही. म्हणजे लीफ कशी असेल ही मिडरिपला, याच्या मिडरिपला हे टच होणार नाही. तर त्याला आपण काय म्हणू, सिम्पल लीफ म्हणू. ठीक आहे. आणि वेन द इन्सिजन्स ऑफ द लॅमिना रिच अप टू द मिडरिप ब्रेकिंग इट इंटू अ नंबर ऑफ लीफलेट, देन द लीफ इज कॉल्ड एज कंपाऊंड लीफ. ठीक आहे. म्हणजे जसं आता, ठीक आहे, या दोन लीफ मध्ये बघू आपण. जशी ही लीफ आहे आपल्याकडे, याच्या बाजूला आपण एक बनवू लीफ, ही एक लीफ आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर ही जी लीफ आहे आपल्याकडे, तर ही काय झाली, सिंपल लीफ झाली. कारण की याचे जे आहेत, जे आपण फोल्ड्स हे ते आले, याचे हे मिडरिबला टच होत नाही आहेत. पण या लीफ मध्ये बघ की हे जे आहे, ही लीफची ब्रांच आली इथे, तर हे सगळे लीफ जे आहेत, हे सगळे काय एका पॉइंटवर अटॅच आहेत. आणि ही त्याची मिडरिब होती. ठीक आहे. ही मिडरिब आली इथे, एका पॉइंटवर टच आलेले आहे ते. ठीक आहे. लीफ बेस पॅट्युअल आला आणि हे एका पॉइंटवर टच आहे. यांची मिडरिब अशी खूप सारी, आता म्हणजे ओव्हरऑल ती डिवाइड झाल्यासारखी आहे इकडे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणू, कंपाऊंड लीव्स. म्हणजे याच्यामध्ये when the incisions of the lamina reach up to the midrib breaking into a number of leaflets. म्हणजे आता ही मिडरिब आहे, ही मिडरिब आहे, मिडरिब आहे, मिडरिब, 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 मिडरिब. ठीक आहे. तर इथे काय झालंय, ब्रेकिंग इट इनटू मल्टिपल लीव्स ॲट अ सिंगल पॉईंट. पेट्युअलच्या एका सिंगल पॉईंटवर खूप साऱ्या लीव्स मध्ये कन्वर्ट झाले. तर हे काय झाली, कंपाऊंड लीव्ह झाली. आणि तेच अगर जिथं फक्त एकच लीफ असती, जशी ही आली आणि हे फक्त एकच लीफ असतात, तर ती काय असती, सिंपल लीफ असती. किंवा ही अशी असती लीफ की याच्यामध्ये हे पूर्ण एकच असतं कनेक्शन, तर ही काय झाली असती, सिंपल लीफ. ठीक आहे. अशी असती. तर कळलं. आता कंपाऊंड लीफ जी आहे, ठीक आहे, तर कंपाऊंड लीफ मध्ये काय असेल की जे इन्सिजन्स वगैरे असतील ते काय मिडरिबला टच होणार. कंपाऊंड लीफ मध्ये आणि सिंपल लीफ मध्ये आपण म्हटलं की लीफ मध्ये एक बर्ड असेल. ठीक आहे. म्हणजे आपण म्हटलं की लीफ जेव्हा ब्रांच निघत आहे, तर ते काय लीफ असेल. पण लीफच्या बेसमध्ये असेल आपल्याकडे काय, एक ऍक्सिल छोटासा बर्ड असेल. लीफच्या ऍक्सिल मध्ये आपल्याकडे बर्ड असेल. पण लीफ, आता कंपाऊंड लीफ आहे, कंपाऊंड लीफ, तर कंपाऊंड लीफ मध्ये छोटे छोटे जे लीव्स असतात त्यांना लीफलेट्स म्हणतो आपण. पण प्रत्येक लीफलेटच्या खाली बर्ड असतं नाही, फक्त लीफच्या खाली असतं. म्हणजे एकच, या म्हणजे ही कंपाऊंड लीफ असली तरी याच्यामध्ये किती, एकच बर्ड असेल त्याच्या ऍक्सिल मध्ये, जेव्हा की याच्यामध्ये खूप सारे लीफलेट्स असले तरी. म्हणजे या एका नॉर्मल लीफ मध्ये एक बर्ड इन इट्स ऍक्सिल आहे, आणि एका कंपाऊंड लीफ मध्ये पण सिंगल बर्ड असेल ऍक्सिल मध्ये. लीफलेट्स मध्ये बर्ड असत नाही. म्हणजे अ बर्ड इज प्रेझेंट इन द ऍक्सिल ऑफ अ पेट्युअल इन बोथ सिंपल अँड कंपाऊंड लीव्स, बट नॉट इन द ऍक्सिल ऑफ लीफलेट्स ऑफ द कंपाऊंड लीफ. म्हणजे आपल्याला माहित आहे ही पेट्युअल आली आणि एकदम स्टेमला जेव्हा अटॅच होतं लीफ बेस मध्ये, आपल्याकडे पण लीफच्या बेस मध्ये असेल एक ऍक्सिल, पण त्याच्या लीफलेटच्या बेस मध्ये असणार का, नाही. ठीक आहे. आता जी कंपाऊंड लीफ आहे आपल्याकडे, ती दोन मध्ये डिवाइड आहे. एक आहे पायनेटली कंपाऊंड, एक आहे आपल्याकडे पामेटली कंपाऊंड. तर पायनेटली कंपाऊंड आणि पामेटली कंपाऊंड. ठीक आहे. तर आता हे कसं, ठीक आहे, जर, ठीक आहे, आपण म्हटलं होतं की आपल्याकडे पेट्युअल आलं. कंपाऊंड लीफ मध्ये आपल्याकडे कॉमन ब्रांच असतात. तर लिंबाच्या पानावर कसं असतं, कडुलिंबाचं जे झाड असतं ना ते, तर कडुलिंबाच्या झाडाला कशी असतात पानं, अशी असतात ना, या प्रकारचे अरेंजमेंट असतो. तर या अरेंजमेंट मध्ये काय, एक नॉर्मल एक ब्रांच जाते, त्याच्यावर हे खूप सारे लीव्स आहेत. लीव्स नाही, लीफलेट्स आहेत. कारण की लीफ कशी असणार, लीफ तर अशी असणार, पण ही काय झाली, लीफलेट्स. ठीक आहे. तर ही काय झाली, लीफलेट्स आहे. तर एक कॉमन लाईनवर खूप सारे लीफलेट्स अरेंज आहेत. ते कॉमन लाईन आपण काय म्हणू, रॅचीज. एक्झाम्पल इन मिडरिब, एक्झाम्पल इन नीम. आणि ही रॅचीज एक्झॅक्टली काय आहे आपली, रॅचीज काय
आता हा नॉर्मल आहे म्हणजे ही आपली आपण काय म्हणतो मॉडिफिकेशन नाव काय रॅचीज. आणि हा एक्झाम्पल काय पायनेटली कंपाऊंड लीफ. पाईन नेटली कंपाऊंड. पाम म्हणजे आपलं नाव आपल्याला नावातच नव्हतं. पाम म्हणजे आपल्या हातासारखं आहे, त्या हातासारखं म्हणजे असं असं असणार सपोज. तर पामेटली कंपाऊंड लीफ म्हणजे अशी म्हणजे पाम सारखी. ठीक आहे, पाम लीफ सारखी. कळलं? ते पामेटली कंपाऊंड लीफ झाली. ठीक आहे, पायनेटली आणि पामेटली कंपाऊंड लीव्स. ठीक आहे, तर पामेटली कंपाऊंड लीव्स मध्ये the leaflets are attached at a common point that is the tip of petiole as in silk cotton. तर सिल्क कॉटन हा एक असा एक्झाम्पल जो पामेटली कंपाऊंड लीफचा एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये काय आहे की ती लिफलेट्स आर अरेंज ॲट अ कॉमन पॉइंट ॲट द एंड ऑफ द पेट्युअल. म्हणजे हा पेट्युअल असेल आपल्याकडे, हा पूर्ण पेट्युअल असेल आपल्याकडे, लीफ बेस आहे आणि हे कॉमनली सगळ्या लीव्स एका पॉइंटवर अटॅच आहे. तो काय आपला एंड पॉइंट ऑफ पेट्युअल. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे आपल्याकडे फायलोटॅक्सी. आता फायलोटॅक्सी काय असतो? फायलोटॅक्सी इज द पॅटर्न ऑफ अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन द स्टेम. आता लीफ आहे आपल्याकडे एक लीफ आहे. तर जो लीफचा अरेंजमेंट आहे एका स्टेमवर, ठीक आहे, तर त्या अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन अ स्टेम इज कॉल्ड ॲज फायलोटॅक्सी. म्हणजे कशा प्रकारे ती अरेंज केली आहे आपल्या म्हणजे आपल्या एका ब्रांचवर, त्याच्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतो? फायलोटॅक्सी. तर आता फायलोटॅक्सी आपल्याकडे 3 प्रकारची आहे. एक आहे अल्टरनेट, एक आहे आपल्याकडे अपोजिट आणि एक आहे आपल्याकडे वोल्ड. एक आहे अल्टरनेट, एक आहे आपल्याकडे अपोजिट, एक आहे आपल्याकडे वोल्ड. त्यांच्या नावातच कळतंय. अपोजिट म्हणजे काय, एक ब्रांच असेल, इकडे एक लीफ आली, मग थोड्या डिस्टन्सवर दुसरी आली, थोड्या डिस्टन्सवर तिसरी, थोड्या डिस्टन्सवर चौथी आणि पाचवी अशीच वर 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 वाढत गेली. ठीक आहे, म्हणजे एक 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 वर. ठीक आहे, तर अल्टरनेट आली, पहिले इकडे आली, मग इकडे आली, मग इकडे आली, मग इकडे आली. तर लीव्स कशा अरेंज आहे? पहिली ही फांदीची उजव्या बाजूला आहे, तर मग डाव्या बाजूला उजव्या डावा उजवा डावा असं. ठीक आहे, एक्झाम्पल आहे आपल्याकडे चायना रोज, मस्टर्ड आणि सनफ्लॉवर प्लांट्स. ते आपल्याकडे काय डायकॉटिनेटस प्लांट्स दिसते आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर अपोजिट. अपोजिट म्हणजे काय की एका नोडवर 2 लीफ बेअर होणार आणि दुसरा नोड पण 2 लीव्स बेअर होणार, पण हे लाईन अपोजिट टू इच अदर. म्हणजे एक्झाम्पल जसं आता इथे अल्टरनेट वाल्यामध्ये अपोजिट वाल्यामध्ये इथे 2 लीफ आहेत. ठीक आहे, इथे पण 2 लीफ आहे, पण ते कशा असणार? ते असणार 90 डिग्री मध्ये, मग अजून फ्लॅट, मग अजून 90 डिग्री मध्ये. म्हणजे जर खालची अशी असेल, अशा लेवलमध्ये म्हणजे हॉरिझॉन्टली लाय करत असेल, तर दुसरे काय करणार असे या प्लेन मध्ये, म्हणजे 90 डिग्रीच्या प्लेन मध्ये अरेंज असणार. म्हणजे आता इथे आपण बघत हे डायरेक्ट दिसत आहे. ठीक आहे, म्हणजे अपोजिट म्हणजे गरजेचं नाहीये की 90 डिग्री असेल, पण 90 डिग्री पण असू शकतो. जसं याच्यामध्ये काय डायरेक्टली लाईट आहेत, म्हणजे असं सेम लाईन मध्ये आहे. काही याच्यामध्ये काय असणार, पहिले जर दोनही आडवे असतील, म्हणजे ही लीफ आहे आणि हे दोन्ही अशा अरेंज असेल, तर काय म्हणजे ही स्टेम आहे आणि हे दोन्ही असे फ्लॅट अरेंज आहेत, तर दुसऱ्याच्यात पण फ्लॅट अरेंज असतील, पण हे असे परपेंडिक्युलर ऍक्सिस मध्ये. अजून फ्लॅट, अजून परपेंडिक्युलर ऍक्सिस. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की पहिले हे असे असतील एक्स ऍक्सिस मध्ये असेल, तर दुसरे काय असणार वाय ऍक्सिस मध्ये. सेम प्लेन सेम असणार, फक्त एक्स आणि वाय ऍक्सिस असतात. तर हे अल्टरनेट मध्ये अपोजिट मध्ये 2 प्रकार आहेत. एक तसे हे 90 डिग्री वाले असणार, किंवा एकच्या वर एक नॉर्मल. ठीक आहे, एक्झाम्पल आपल्याकडे काय कॅलिड्रोपिस आणि गावा प्लांट. ठीक आहे, पाठ करायचे एक्झाम्पल, पूर्ण पाठ, एक एक वर्ड लक्षात असायला पाहिजे. त्याच्यानंतर वोल्ड म्हणजे काय, एका नोडवरून खूप सारे लीव्स निघतील, दुसऱ्या नोड मधून पण खूप सारे लीव्स निघतील. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणू, वोल्ड अरेंजमेंट. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे आपल्याकडे अल्स्टोनिया. ठीक आहे, तर आपल्याकडे काय झालं एक्झाम्पल अल्स्टोनिया. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे इन्फ्लोरेसन्स. ठीक आहे, आणि आपण इन्फ्लोरेसन्स नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. ठीक आहे, थँक्यू.